हॅलो एव्हरीवन. तर आज आपण नेक्स्ट चॅप्टर बघणार आहोत. त्याचं नाव आहे टाइप्स ऑब्जेक्ट अँड नेम स्पेस. ह्या चॅप्टरमध्ये तुमचं क्लास म्हणजे काय ह्याचं माहिती दिली आहे. शॉर्ट टर्म जे आहेत बेसिक त्याचं माहिती दिली आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, मेथड्स म्हणजे काय, नेम स्पेस म्हणजे काय, ह्या सगळ्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते कसं वापरतात, ते कसं यूज करतात. तर आपण वन बाय वन बघणार आहोत. आपण फर्स्ट लेक्चरला क्लास त्यामध्ये बाकी गोष्टी का घेतल्या ते आपण बघितलेलं आहे. फक्त त्याची कन्सेप्ट काय ते आता बघूया. So the class is collection of object. The class composed of three things: names, attributes and operations. क्लासमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. क्लास म्हणजे जे काय आपण डिक्लेअर करतो, क्रिएट करतो ड्युरिंग द प्रोग्रामिंग. क्लासमध्ये फंक्शन्स असतात, ऑब्जेक्ट्स असतात आणि वेगवेगळे ऑपरेशन्स आपण ते यूज करून काय करतो, करत असतो. So the classes are the core definition for object. The nice thing about the class is that you can use it to create many object as you need. तुम्ही क्लास वापरून काय करू शकता, बरेचसे ऑब्जेक्ट एका क्लासचे काय करू शकता, तयार करू शकता. जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे काय पाहिजेत, वेगवेगळे काम करण्यासाठी वेगवेगळे ऑब्जेक्ट पाहिजेत किंवा मेथड्स जे असतील त्याचे काय करता, तुम्ही कॉल करता आणि काय करता ते यूज करता. ते कसं करायचं आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत. क्लास कन्सेप्ट काय ती फक्त एक लक्षात घेऊन घ्या. उप्स मध्ये झालेलं आहे. So the example they given here that the car is a class. If the car is a class, then there is a car object. There may many cars are there. बरेच कार असू शकतात. ओके, त्याचे नाव वेगळे आहे, त्याचे काय ब्रँड वेगळे आहेत. बरोबर आहे. इथे काय कार एक मेन क्लास आहे, पण त्याचे काय बरेचशा अशा कार एका मॉडेलचे असू शकतात, त्याचं नाव वेगळं असू शकतं. बरोबर आहे की नाही? सो there may be many cars with different names and brand at all, but all of them will share same common properties like they have four wheels, same speed limit, mileage range. So here car is the class and wheels, speed limits and mileage are the properties. So एक क्लास कार आहे. ओके, त्याचे काय ऑब्जेक्ट्स किंवा त्याचे काय वेगवेगळ्या आणखीन काय ऑब्जेक्ट्स म्हणजे काय वेगवेगळ्या आणखीन पार्ट्स आहेत. वेगळ्या कंपनीच्या कार आहेत, वेगवेगळ्या कंपनीच्या, पण त्यांच्या बेसिक गोष्टी काय सेम आहेत. त्याचं स्पीड लिमिट असेल, त्याचे चाका असतील, त्याचं मायलेज रेंज असेल, ह्या सगळ्या काय गोष्टी सेम आहेत. म्हणजे प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्याला आपण काय बोलतो, प्रॉपर्टीज. ओके, जे काय त्याचं फंक्शन्स आहेत. बरोबर आहे का, ते काम काय करतं. कार ही एक मेन क्लास आहे, पण त्याचे जे काय पार्ट पडलेले आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज जे आहेत ते काय सेम आहेत. So this is the car. So car is the class and the wheels, speed limit and mileage are the properties. इथे एक्झाम्पल बघा, कार क्लास आणि ऑब्जेक्ट हे आहेत, बाकी वेगवेगळ्या कार्स. मग ती कारचे कंपनी, कलर, त्याचं जे काय मायलेज आहे त्याच्यानुसार त्यांनी काय केलेलं आहे, त्याचे डिफरन्शिएशन केलेलं आहे. ही कन्सेप्ट आहे कार म्हणजे काय. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आहे ती ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ही जी कन्सेप्ट आहे, सो ऑब्जेक्ट इज अ रिअल टाइम एंटिटी. सिंपल लँग्वेज मध्ये क्लासचं एक लक्षात ठेवायचं झालं तर ऑब्जेक्ट जे असतात, ओके, दॅट इज रिअल टाइम एंटिटी. त्या ऑब्जेक्टचं जे काही कलेक्शन आहे दॅट इज ऑल्सो नोन एज अ क्लास. सो क्लास कंटेन ऑब्जेक्ट्स, व्हेरिएबल्स, व्हेरियस ऑपरेशन्स, मेथड्स, या सगळ्या गोष्टी काय असतात, क्लासमध्ये असतात. डेफिनेशन सांगायचं की इज अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट, व्हेरिएबल्स, मेथड्स. द क्लास इज ऑल्सो कंपोज ऑफ थ्री थिंग्स: नेम, ॲट्रिब्यूट्स अँड ऑपरेशन्स. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लासच्या डेफिनेशन मध्ये सांगू शकता. ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर रिअल टाइम एंटिटी. ऑब्जेक्ट इज अ थिंग दॅट कॅन परफॉर्म अ सेट ऑफ रिलेटेड ऍक्टिव्हिटीज. सो द ऍक्टिव्हिटीज ऑफ ऑब्जेक्ट परफॉर्म डिफाईन्स ऑब्जेक्ट बिहेवियर. ऑब्जेक्ट मध्ये काय असतं, तर ऑब्जेक्ट मध्ये फंक्शनॅलिटीज असतात. ऑल्सो ऑब्जेक्ट्स कंटेन डेटा. सो फंक्शनॅलिटीज अँड डेटा ह्या ऑब्जेक्ट मध्ये असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ऑब्जेक्टची गरज काय, डेफिनेशन काय, रिअल टाइम एंटिटी आहे. ओके, इट इज अ इन्स्टन्स ऑफ क्लास. हा क्लासचा एक पार्ट आहे. हे आपण इन्स्टन्स का करतो किंवा ऑब्जेक्ट्स का करतो. ओके, इट इज अ इन्स्टन्स ऑफ क्लास. क्लासमध्ये ऑब्जेक्ट केल्याने तुम्हाला माहिती आहे की उप्स मध्ये टर्म झालेले आहे की एका क्लासमध्ये जर तुम्ही 4-5 ऑब्जेक्ट करताय तर 4-5 ऑब्जेक्ट्स हे तुम्ही जे काय क्लासमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत त्यांना काय करू शकता,
वेगवेगळ्या व्हॅल्यू देऊ शकता. जसं की आपण डिफॉल्ट व्हेरिएबल डिक्लेअर करतो किंवा डिक्लेअर करतो व्हेरिएबल व्हॅल्यू जेव्हा क्लासमध्ये, तेव्हा काय करता, त्या ज्या आहेत त्याच व्हॅल्यू तुम्हाला ओनली वन्स म्हणजे एका टाइम काय करू शकता, एकदाच तुम्ही वापरू शकता. पण जर तुम्ही ऑब्जेक्ट तयार केले तर काय करू शकता, त्या व्हॅल्यू जेवढ्या वेळ तुम्ही ऑब्जेक्ट तयार करणार आहात तेवढ्या वेळ तुम्ही ते डिफरंट टाईप वेगवेगळ्या वेळी काय वापरू शकता, वेगवेगळ्या व्हॅल्यू त्याला वापरू शकता व्हेरिएबलच्या. हा एक उपयोग मेन आहे, यूज आहे तो ऑब्जेक्टचा आहे. म्हणजे जसं की युजरकडनं घ्यायची असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण जर तुम्ही डिक्लेअर करत असाल तर हा एक उपयोग. त्यानंतर दुसरं गोष्ट म्हणजे यू कॅन ऍक्सेस मेथड्स बाय युजिंग द ऑब्जेक्ट्स. सो हे सगळे ऑब्जेक्टचे यूज आहे. ओके, त्याची कन्सेप्ट काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात डेफिनेशनच्या ऐवजी. सो त्यांनी इथे दिलेलं आहे की द ऑब्जेक्ट थिंग इट कॅन बी परफॉर्म अ सेट ऑफ रिलेटेड ऍक्टिव्हिटीज. जसं सांगितलं की रिलेटेड ऍक्टिव्हिटीज करतात. सो सेट ऑफ ऍक्टिव्हिटीज दॅट ऑब्जेक्ट परफॉर्म डिफाइन्स द ऑब्जेक्ट बिहेवियर. फक्त एक एक्झाम्पल लक्षात ठेवा किंवा एक गोष्ट लक्षात ठेवा ऑब्जेक्टमध्ये की इट इज रिअल टाइम एंटिटी आणि इट इज यूज टू इट हॅज द फंक्शनॅलिटीज अँड डेटा. ओके, ह्यामध्ये डेटा आणि फंक्शनॅलिटीज असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी कन्सेप्ट सांगली तुम्हाला की तुम्ही व्हेरिएबल्स यूज करू शकता वगैरे. त्यानंतर द क्लासेस कम्युनिकेट विथ इच अदर विथ द हेल्प ऑफ 3 की एलिमेंट्स. जे काही क्लासेस आहेत ते 3 की एलिमेंट्स त्यांनी दिलेले आहेत ह्यामध्ये, ज्यामध्ये कुठल्या कुठल्या तर प्रॉपर्टीज, मेथड अँड इव्हेंट्स. क्लासेसमध्ये 3 मेथड्स, एलिमेंट्स कोणते आहेत तर प्रॉपर्टीज, मेथड्स अँड इव्हेंट. प्रॉपर्टी म्हणजे काय, सो प्रॉपर्टी अलाव अस टू allow us an object data. Some properties are read only, they cannot be modified, while others can be changed. प्रॉपर्टीज काय असतात तर प्रॉपर्टी काय करतात, तुमचा डेटा आहे तो ऍक्सेस करण्याचं जी काय काम आहे ते प्रॉपर्टीज थ्रू केलं जातं. ओके, ते पुढे आपण बघणार आहोत की C# मध्ये कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत. तो पार्ट आहे, गेट सेट आहे, ह्या 2 प्रॉपर्टीज आहेत. त्यानंतर मेथड्स. मेथड अलाव अस टू परफॉर्म अन ऑब्जेक्ट. प्रॉपर्टीज समजलं की प्रॉपर्टीज काय करतात, इट अलाव अस टू ऍक्सेस अन ऑब्जेक्ट डेटा. डेटा जो आहे तो तुम्हाला ऍक्सेस करायचं, तुम्हाला वापरायचं, तुम्हाला यूज करायची परमिशन जे आहे ते प्रॉपर्टीज मधनं भेटतं. काही असतात त्या रीड ऑनली आहेत, काही असतात त्यांना काय असतं तुम्ही मॉडिफाय करू शकत नाही, पण काही आहेत त्या काय करू शकता, तुम्ही चेंज करू शकता. डेटा बोलतो मी, डेटा जो आहे तो तुम्ही काय करू शकता, फक्त रीड ऑनली असू शकतो. काही वेळेला तुम्ही मॉडिफाय करू शकत नाही, काही वेळेला तुम्ही मॉडिफाय करू शकता. ह्या सगळ्या प्रॉपर्टीज बद्दल. त्यानंतर मेथड्स. मेथड्स काय, सो इट अलाव अस टू परफॉर्म अन ऍक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट. मेथड काय करतात, मेथडलाच फंक्शन म्हणून पण बोलतात C# मध्ये. जसं की फंक्शन्स ही कन्सेप्ट होती. फंक्शन म्हणजेच काय, मेथड. हे यामध्ये काय असतात, वेगवेगळे ऍक्शन्स असतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म केलेल्या असतात. बरोबर आहे की नाही. सो अनलाइक प्रॉपर्टीज, मेथड्स आर यूज for actions that perform a distinct task or may change the object state significantly. For example, if there is arithmetic operations and in that arithmetic operations method you can we can declare add method separately. तुम्ही add method separately घेऊ शकता, subtract method separately घेऊ शकता, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन, ह्या सगळ्या मेथड्स काय तुम्ही सेपरेटली घेऊ शकता. त्याचा उपयोग काय, तर तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या मेथड्स लागतील तेव्हा तेव्हा परत तुम्हाला हा कोड पूर्ण लिहायची गरज नाहीये. तुम्ही ती मेथड कॉल केली की तो तुमचा काय होणार आहे, ती जी काय ऍक्शन आहे ती काय परफॉर्म होणार आहे बाय युजिंग द मेथड. हा मेथडचा काय उपयोग आहे. त्यानंतर इव्हेंट्स. सो इव्हेंट्स प्रोव्हाइड द नोटिफिकेशन दॅट समथिंग हॅज हॅपन. फॉर एक्झाम्पल, इफ युजर क्लिक बटन, द बटन ऑब्जेक्ट फायर्स अ क्लिक इव्हेंट विच युअर कोड कॅन रिॲक्ट इन टू. इव्हेंट काय असतात, जे तुम्ही माऊसनी करता, बरोबर की नाही. मग क्लिकचा असतील, क्लोजचा असेल, मिनिमाइज, मॅक्झिमाइज, हे सगळे काय इव्हेंट्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो इव्हेंटचं. तुम्ही फॉर्म एक क्रिएट केला, स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म एक क्रिएट केला, सबमिटला क्लिक केल्यानंतर ते काय होतं, इन्फॉर्मेशन सबमिट होते. बरोबर आहे. ती इन्फॉर्मेशन सबमिट होते म्हणजेच काय, हे एक प्रकारचं इव्हेंट आहे. तर क्लिक इव्हेंट आहे. जावास्क्रिप्ट मध्ये तुम्हाला झाले असेल इव्हेंट, क्लिक इव्हेंट आहे. सो सबमिट म्हणजे काय झाला, डेटा काय झाला, सेंड झाला. बरोबर आहे. हा पण एक काय इव्हेंट आहे. सो ते इव्हेंट्स वेगवेगळे आहेत. सो हे यांचं काय सगळ्या एलिमेंट्स आहेत हे क्लासचे. सो बिल्डिंग नेक्स्ट पॉइंट आहे बिल्डिंग अ बेसिक क्लास. बेसिक क्लास कसा बिल्ड होते तुम्हाला सांगायला की विजुअल स्टुडिओ मध्ये हे फर्स्ट लेक्चरला सांगितलं की क्लास
कसं काय आहे, तर इथे कीवर्ड का घेतलेला आहे, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स का घेतलेला आहे सांगितलेलं आहे. नंतरचा जो पार्ट आहे नेक्स्ट आहे तो आहे क्रिएटिंग ऑब्जेक्ट कसे क्रिएट करायचे. इथे सांगितलं आहे त्यांनी की पहिल्यांदा क्लास कसा क्रिएट करायचा, हे आपण पहिल्या लेक्चरला बघितलेलं आहे. त्यानंतर बघायचं आपल्याला की ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं. ऑब्जेक्ट आणि मेथड या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो की मेथड तुम्हाला झालेलं कसं क्रिएट करायचं, कसं ऍक्सेस करायचं, तेच आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊन काय करणार आहोत, बघणार आहोत. त्यासाठी मी इथे काय घेतो, दोन व्हेरिएबल घेतो. आयडी आणि स्ट्रिंग घेतो नेम. दोन व्हेरिएबल घेतले त्यानंतर ही मेन मेथड आहे आपली. मी आणखीन एक मेथड तयार करतो इथे, पब्लिक वॉइड ऍड इंट आय स्ट्रिंग. मी इथे एक व्हेरिएबल पॅरामीटर्स पास करतो ह्या मेथड मध्ये. मेथड ही अशी आपण क्रिएट करू शकतो, बरोबर आहे. जसं की C++ मध्ये आहे void add. हे काय ऍक्सेस मॉडिफायर आहे, void आहे. ही काय करतं, रिटर्न टाईप, बरोबर आहे. मेन मेथड रिटर्न टाईप जे आहे त्यासाठी आपण घेतो हे. नंतर ऍड हे मेथडचं नाव आहे, ऍड इज अ नेम ऑफ द मेथड. या ब्रॅकेट मध्ये आपण काय केलेलं आहे, ब्रॅकेट मध्ये आपण पॅरामीटर पास केले, म्हणजेच काय ह्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत मेथड मध्ये त्या व्हॅल्यू आपण काय केल्या ह्याच्या पास केलेल्या आहेत. त्याच व्हॅल्यू आपण ह्यांना इक्वल करतोय, म्हणजेच काय त्यांना मॅच करतोय, त्यांना असाइन करतोय कुठले जे आपण वरती व्हेरिएबल्स डिक्लेअर केले त्यांना. म्हणजेच काय येणार, आयडी इज इक्वल टू इथला इंटिजर आहे ते आय, आणि त्यानंतर स्ट्रिंग इज इक्वल टू एस. हे आपण काय केले या ठिकाणी पास केलेले आहेत. सॉरी, नेम इज इक्वल टू एस. सो ह्या व्हॅल्यू काय केल्या आपण ह्यांना असाइन केलेल्या आहेत. म्हणजेच काय, इथे ज्या काय व्हॅल्यू येतील त्या व्हॅल्यू कुणाला जाणार आहेत, या व्हेरिएबल बरोबर काय होणार आहेत, त्या मॅच होणार आहेत. इथून ज्या काय त्या ह्या मेथड्स मध्ये तुम्ही व्हॅल्यू पास कराल त्या ह्याला ह्या ठिकाणी जाणार आहे, बरोबर. तर हे झालं फर्स्ट मेथड. ह्यानंतर आणखीन एक मी मेथड क्रिएट करतो ज्या ठिकाणी आपण सेंटेन्स प्रिंट करणार आहोत, दॅट इज अ शो मेथड. ह्यामध्ये मी काही पास नाही करत, हे आपण तयार केली मेथड. अँड कन्सोल डॉट राईट लाईन, मी या ठिकाणी एक मेसेज प्रिंट करतो. मेसेज काय प्रिंट करायचं, आपलं आयडी आणि नेम काय करायचं, प्रिंट करायचं. सो त्यासाठी आपण आयडी, इथे मेसेज आयडी इज, आता आयडी इज काय असणार, कुठली व्हॅल्यू असणार आहे जी इथे व्हॅल्यू जाणार आहे. म्हणजेच काय, आपण ह्या ठिकाणी जी पास करणार आहे व्हॅल्यू, ओके, हे का घेतलेलं आहे ते आपण पुढे सांगू. मी अगोदर करतो, मग कसं ऍक्च्युअली रन होतं ते सांगतो एकदमच. सो आयडी इज, आपण काय करणार, आयडी ची व्हॅल्यू काय करणार, इथे कॉन्केटिनेट करणार आहोत. आयडी इज, त्यानंतर परत आणखीन एक आपल्याला नेम पण प्रिंट करायचं, स्टुडंट नेम इज, स्पेस देतो म्हणजे ते प्रिंट बरोबर होईल. स्टुडंट नेम इज, आणखीन कॉन्केटिनेट कुठली करूया व्हॅल्यू आपण, नेमची, नेम. त्यानंतर टर्मिनेट केलं, बरोबर. मेथड कसं क्रिएट करायचं आपल्याला माहिती आहे, इथं कळलं. व्हॅल्यू कशा पास करायच्या त्या कळलं, आणि इथे आपण हे प्रिंट केलं. आता ही आहे मेन मेथड तुमची, ही जी आहे मेन मेथड. कुठली पण तुम्ही मेथड्स ह्या ठिकाणी बऱ्याच क्रिएट केलात तरी पण पहिल्यांदा जी काय एक्झिक्यूट होणार आहे तुमची मेथड, ती कुठली मेथड असणार आहे, मेन. जे काय ऑपरेशन होणार आहे ते कुठलं होणार आहे, तुमचं मेन मेथड मधनं होणार आहे C# मध्ये. सो ह्या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट तयार करूया. ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, तर आपल्याला प्रोग्राम नेम
पहिल्यांदा प्रोग्रामचं नाव काय आपण इथे प्रोग्रामच घेतलेला आहे. सॉरी, क्लासचं नाव पण क्लासचं नाव काय घेतलेलं आपण इथे प्रोग्राम घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपण एसटी नावाचा ऑब्जेक्ट तयार करूया. एसटी दॅट इज एसटी फॉर स्टुडंट. न्यू आणि परत प्रोग्राम नेम. न्यू कीवर्ड कशाला घेतला आपण, तर न्यू कीवर्ड इथे एक मेमरी स्पेस आपल्याला तयार करून देतो ह्या ऑब्जेक्ट साठी. आपण ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट तयार केला आहे. इट इज अ मेथड टू क्रिएट अ ऑब्जेक्ट. त्यापेक्षा नुसतं क्रिएट ऑब्जेक्ट, आपण काय केलं, ऑब्जेक्ट क्रिएट करूया. ओके, ह्या ठिकाणी ही काय, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. प्रोग्रामचं नाव, सॉरी क्लासचं नाव, ऑब्जेक्टचं नाव, न्यू परत क्लासचं नाव. न्यू कीवर्ड मेमरी अलोकेट करण्यासाठी, मेमरी अलोकेट करण्यासाठी. हे जे काय ऑब्जेक्ट आहे त्याला तुम्हाला मेमरी देईल कुठे, तुमच्या जे काही रन होणार आहे ऍक्च्युअली प्रोग्राम तेव्हा, त्यासाठी आपण इथे न्यू घेतलेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही जसं की उप्स मध्ये केलं, जसं की तुम्ही C++ मध्ये केलं, तसं प्रकारे आपण काय करू शकतो, इथे ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. आता हे ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर मी इथे काय करतो, ह्या ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू पास करतो. या ऑब्जेक्ट मध्ये व्हॅल्यू पास, ऑब्जेक्टचं घेतलं, ऑब्जेक्ट व्हॅल्यू पास करायचं मध्ये st ऑब्जेक्ट नेम डॉट मेथड, कुठली घेतली आपण मेथड, ऍड मेथड मध्ये आपण व्हॅल्यू पास केल्यात ना, इथे इंटिजर व्हेरिएबल्स घेतलेत, तर व्हेरिएबल्स आपण इथे घेऊया. st डॉट ऍड, पहिला आयडी साठी 1 घेतो आणि कॉमा abc इज द नेम ऑफ द स्टुडंट. सो इथे आपण काय केलं, व्हॅल्यू पास केलेली आहे ऑब्जेक्ट मध्ये. त्यानंतर परत एकदा ही व्हॅल्यू काय करायची, आपल्याला प्रिंट करायची इथे. सो आपण इथे शो मेथड काय करूया, रन करूया st डॉट शो. ह्या मेथड्स आपण कॉल करतोय. हे जे काय st डॉट शो, st डॉट ऍड, ऍड ह्या ज्या मेथड आपण घेतल्यात त्या इथे आपण पास करतोय मेन मेथड. मेथड मध्ये तुम्ही जोपर्यंत पास करत नाही तोपर्यंत तुमच्या त्या व्हॅल्यू काय होणार नाहीत, प्रिंट होणार नाही. ओके, सो आपण त्यानंतर कन्सोल डॉट रीड की घेऊ. कन्सोल डॉट रीड की टू होल्ड आवर स्क्रीन. रन करून बघूया आपण प्रोग्राम. ते रन झालेलं आहे, बरोबर आहे. काय रन झालेलं आहे, हे मेसेज आयडी इज 1 आणि स्टुडंट नेम इज abc. आयडी इज 1, इथे आयडी ची व्हॅल्यू झाली जॉईन आणि इथे नेम, बरोबर आहे की नाही, abc. सो सक्सेसफुली रन झालेला आहे प्रोग्राम. आता आयडी इज ही जी काय शो मेथड आहे, इथे जी आयडी ची व्हॅल्यू आहे, इथे जी आयडी ची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण आय ला असाइन केले. ह्या आय जो इथे आहे इंटिजर त्याला. नेमची व्हॅल्यू आहे ती इथे एस ला आलेली आहे. ह्या व्हॅल्यू आपण इथे पास केलेल्या आहेत. त्याच्यामुळे जेव्हा प्रिंट होईल, ओके, तेव्हा आपण ह्या व्हॅल्यू प्रिंट कशा काय होतील, त्या का, कारण की इथे आपण ही मेथड कॉल केलेली आहे जी आयडी इज इक्वल टू 1. ही आयडी ची कर्सरकडे बघा, आयडी आय हे 1, एस हे नेमला गेलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे जे काय तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहात ते व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण इथे इक्वल केलेले आहेत. आता हे करायची गरज का, कारण की आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत, बरोबर आहे. व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत का, तर आपल्याला व्हेरिएबल पाहिजेत, बरोबर, त्यासाठी. पण ह्या ठिकाणी मेथड मध्ये आपण व्हेरिएबल पास केलेले आहेत, कारण की तुम्ही मल्टिपल टाइम ते व्हेरिएबल्स यूज करू शकता बाय कॉलिंग धिस मेथड. आता ह्या ठिकाणी कसं काय, आता सपोज मला दुसऱ्या एका स्टुडंटची काय पाहिजे, एंट्री पाहिजे, तर त्यावेळी मी काय करणार, फक्त नवीन एक ऑब्जेक्ट तयार करणार नवीन स्टुडंट साठी. प्रोग्राम st1 दॅट इज अ स्टुडंट 1, न्यू प्रोग्राम. हा एक ऑब्जेक्ट तयार केला, बरोबर आहे. आता मी काय करणार, इथे त्या ऑब्जेक्ट साठी काय करणार, व्हॅल्यू पास करणार. st1 डॉट ऍड टू pqr आणि इथे शो मेथडने आपण काय करणार आहोत, ते सेंटेन्स जे आहे ते प्रिंट करणार आहोत.
रन करूया प्रोग्राम. बघा आयडी इज 2, स्टुडंट नेम इज PQR. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, मल्टिपल टाइम्स व्हेरिएबल्स तुम्ही यूज करू शकता. ह्यासाठी तुम्हाला एकच व्हेरिएबल काय केलं तुम्ही यूज केले, एकच व्हेरिएबल मल्टिपल टाइम्स यूज केले. हा ऑब्जेक्टचा फायदा आहे. बरोबर, जसं की मी सांगितलं पहिल्यांदा की ऑब्जेक्ट्स वापरून तुम्ही काय मल्टिपल टाइम्स तेच व्हेरिएबल आपण यूज करतो. त्यासाठी आपण इथे व्हेरिएबल डिक्लेअर केले. हे जर व्हेरिएबल आपण यूज केले असते तर ते व्हेरिएबल तुम्हाला मेथडमध्ये यूज केले, त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टाइम्स वापरता येते. इथून तुम्ही मल्टिपल टाइम्स ते व्हेरिएबल वापरू शकत नाही डायरेक्ट. सो हे होतं मेथड्स. त्यानंतर ते आपण कसं यूज केले, त्यानंतर ऑब्जेक्ट कसं क्रिएट केले. सिंपल गोष्ट आहे, जसं की C++ मध्ये तसंच आहे. त्यानंतर आपण त्या मेथड्स कशा कॉल केला आणि प्रोग्राम रन केलेला आहे. हा सिंपल बेसिक प्रोग्राम होता आपण व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी, ज्यामध्ये आपण मेथड्स 2 घेतलेले आहेत, त्यानंतर व्हेरिएबल्स एक घेतलेला आहे आणि तो प्रिंट केलेला आहे. त्यानंतरचा पार्ट आहे तो आपण ऑब्जेक्ट्स नंतरचा पार्ट आहे तो आहे प्रॉपर्टीज. ओके, क्लास बोलला, ऑब्जेक्ट बोलला, त्यानंतरचा पार्ट आहे हे बघा. या ठिकाणी पण दिलेलं की ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं. नंतर प्रॉपर्टीज, दॅट इज अ सेट अँड गेट प्रॉपर्टीज, तो आपण आता बघूया. तर नेक्स्ट पॉइंट आहे प्रॉपर्टीज, ऍडिंग प्रॉपर्टीज इन C#. So the properties are nothing but the natural extension of data fields. Property का use करतात? A property is used to control the accessibility of class member, class variables, and it is recommended way to access variables from the outside in an object-oriented programming language. जर तुम्हाला प्रॉपर्टीज मध्ये बघायचं असेल तर तुम्हाला ते व्हेरिएबल्स ऍक्सेस करतात किंवा व्हेरिएबल्स वर कंट्रोल ठेवण्यासाठी मेनली ही प्रॉपर्टी यूज केल्या जातात. आता व्हेरिएबलवर ऍक्सेस किंवा व्हेरिएबलवर कंट्रोल हे कशासाठी बोलतोय मी, तर तुम्हाला ऍक्सेस मॉडिफायर माहिती असेल. ऍक्सेस मॉडिफायर्स जर माहिती असतील, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, बरोबर आहे की नाही, हे माहिती असतील कीवर्ड्स. पब्लिक का यूज करतात, प्रायव्हेट का यूज करतात, प्रोटेक्टेड का यूज करतात, तर तुम्हाला ते गेट सेट प्रॉपर्टीज समजायला थोडं इझी जाईल. पब्लिक का यूज करतात, तर पब्लिक काय करतो, ऍक्सेस देतो कुणाला, की तुम्ही क्लासच्या बाहेर पण तो कोड यूज करू शकता, बरोबर आहे की नाही. त्यानंतर प्रायव्हेट का यूज करू शकतो, तर प्रायव्हेट तुम्ही यूज करताना जर इट इज अ टाइप ऑफ मेंबर दॅट कॅन ऍक्सेस ओनली बाय कोड इन द सेम क्लास, म्हणजे काय, जो काय त्या सेम क्लास आहे त्या सेम क्लास मधल्याच व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. ही जी काय व्हेरिएबल असेल, बरोबर. हे कीवर्ड्स काय सांगतो मी, की पब्लिक कीवर्ड जर तुम्ही दिलात व्हेरिएबलला, त्यानंतर प्रायव्हेट कीवर्ड दिलात किंवा प्रोटेक्टेड कीवर्ड जे आपण देतो, ऍक्सेस कीवर्ड, ऍक्सेस मॉडिफायर्स, ते देताना त्यांचं काम काय, तर पब्लिक काय करतो, ऑल ऍक्सेस देतो. प्रायव्हेट काय करतो, तुम्ही त्या क्लासमध्येच ती व्हॅल्यू वापरू शकता व्हेरिएबलची, ती कशी आपण एक्झाम्पल बघणार आहोत. त्यानंतर प्रोटेक्टेड काय करतो, तुम्ही क्लासमध्ये वापरू शकता आणि जे काही डिराईव्ह क्लास आहे त्याचा सेम क्लास आहे त्यामध्ये वापरू शकता, बरोबर आहे. हे एक कन्सेप्ट आहे ह्याची ऍक्सेस मॉडिफायर्स होते. तर प्रॉपर्टीजचा पण व्हेरिएबल हा प्रॉपर्टीचा मेन यूज काय, तर प्रॉपर्टीचा मेन यूज आहे टू कंट्रोल ऑन युअर व्हेरिएबल्स. कंट्रोल्स कसा व्हेरिएबल वरती ते ठेवण्यासाठी आपण प्रॉपर्टी यूज करतो. सो and it is recommended way to access variable from the outside in an object oriented programming language like C#. So a property is used to control accessibility of class variable, and it is recommended way to access variable from outside the object oriented programming language like C#. A property is much like combination of variable and method. So it is a combination of variable and method. ह्यामध्ये variables and methods चा combination असतं. So it can take any parameter, but we are able to process the value before it assigned to our return value. So property consists of two parts, get and set method. आता प्रॉपर्टी मध्ये दोन मेथड असतात, गेट आणि सेट. त्यामध्ये तुम्हाला गेटिंग सेटिंग झालं असेल C++ मध्ये, तर गेट मेथड कशाला असते, तर गेट मेथड रिटर्न करते व्हेरिएबल रिटर्न करते, आणि सेट मेथड मध्ये आपण व्हॅल्यू असाइन करतो. गेट मेथड मध्ये काय करते, व्हेरिएबल रिटर्न करते, व्हेरिएबल तुम्हाला रिटर्न करते, त्यामध्ये तुम्ही ऍक्सेस करता. ऍक्च्युअली गेट मेथड मध्ये तुम्ही काय करता, व्हेरिएबल ऍक्सेस करता. सेट मेथड मध्ये काय होतं, तुम्ही असाइन करता. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, इथे मी क्लास घेतलाय सर्कल, इथे व्हेरिएबल घेतलाय डबल,
रेडियस 2020. इथे आणखीन एक क्लास घेतला टेस्ट सर्कल, त्याच्यामध्ये मेन मेथड घेतले. तर मेन मेथड मध्ये इथे काय घेतलं, एक ऑब्जेक्ट घेतला सी, सर्कलला मी एक सी ऑब्जेक्ट घेतला. आता ही जी रेडियस आहे ती रेडियस इथे मला काय करायचं आहे, ऍक्सेस करायचं आहे. ओके, सो द property is a member of class using which we can access or we can expose the value associated to the outside environment. म्हणजेच काय प्रॉपर्टीज आहेत किंवा हे व्हेरिएबल आहे, हे मला काय करायचं, इथे घ्यायचं आहे, मला प्रिंट करायचं आहे. मी घेऊ शकतो का, तर नाही घेऊ शकत. इथे मी जर सी डॉट घेतलं, रेडियस प्रिंट करेन, ओके, तर ते होणार नाही. का होणार नाही, कारण हे जे आहे व्हेरिएबल ते काय आहे, इथे प्रायव्हेट आहे. बाय डिफॉल्ट जर इथे आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलं नसेल तर इथे काय असतं, प्रायव्हेट असतं. ओके, मग मला ऍक्सेस करायचं तर मी काय करू शकतो, इथे ते व्हेरिएबल काय करू शकतो, इथे पब्लिक करू शकतो. बरोबर आहे की नाही. पब्लिक केलं तर काय होईल, मी ऍक्सेस घेतो ह्या क्लासमध्ये. बरोबर, पब्लिक काय करतो, तुम्हाला ऍक्सेस देतो. प्रायव्हेट काय देतो तुम्हाला, त्या क्लासमध्ये, म्हणजे हा क्लास वेगळा आहे, त्या क्लासमध्ये तुम्ही काय करू शकता, तो ऍक्सेस घेऊ शकता. मग अशा प्रकारच्या कंडिशन मध्ये मी जर पब्लिक घेतलं आणि इथे घेतलं रेडियस घेतली, ती रेडियस मी काय करू शकतो, इथे प्रिंट करू शकतो. बरोबर आहे, म्हणजेच काय इथे काय करू शकतो, मी ती रेडियस काय करू शकतो, इथे सेट करू शकतो. आता मला गेट मध्ये काय करतो, आपण ऍक्च्युली असाइन करतो. तर ही रेडियस मी काय करू शकतो, इथे गेट पण करू शकतो. मी या ठिकाणी काय करू शकतो, ही प्रिंट करू शकतो. सॉरी, इथे गेट म्हणजे काय ऍक्सेस करू शकतो, म्हणजेच काय इथे प्रिंट करू शकतो, पब्लिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी काय करू शकतो, सेट पण करू शकतो, म्हणजेच काय इथे मी याची व्हॅल्यू चेंज पण करू शकतो. गेटिंग सेटिंग आपल्याला माहिती असेल. तर मी याची व्हॅल्यू चेंज करू शकतो, कारण की मला ऍक्सेस दिलेला आहे ह्या व्हेरिएबलनी, पब्लिकच्या ऍक्सेस मॉडिफायरने. बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी परत प्रॉब्लेम येतो की कोणी तुमची व्हॅल्यू चेंज करू शकतो. मग मला तसं पण नको. मग मी काय करू शकतो, मग इथे मी काय करू शकतो, ह्याला काय करू शकतो, प्रायव्हेट करू शकतो. बरोबर आहे, प्रायव्हेट करू शकतो. प्रायव्हेट केल्यानंतर आता या ठिकाणी मी ऍक्सेस करू शकत नाही. मग तरी पण मला ऍक्सेस करायचं आहे. या ठिकाणी ह्या व्हॅल्यू काय करायच्या आहेत, प्रिंट करायच्या आहेत. रेडियसची व्हॅल्यू काय करायची आहे, प्रिंट करायची आहे. मी करेन का आता, तर ह्या ठिकाणी ही व्हॅल्यू प्रिंट होणार नाही. तरी पण मला जर प्रिंट करायची असेल तर मी काय करणार, तर या ठिकाणी एक मेथड घेईन, दॅट इज अ गेट रेडियस. आणखीन एक ठिकाणी मेथड घेईन, दॅट इज अ गेट रेडियस. गेट रेडियस मेथडचा उपयोग काय, तो तुम्हाला सांगतो. कसं आपण ऍक्सेस करतो, ही व्हॅल्यू जी आहे ती आपण कशी ऍक्सेस करतोय. एक्झाम्पल आपण बघणार आहोत. हा एक कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो इथे, जेणेकरून तुमचा कंट्रोल राहायला पाहिजे, तुमचा कंट्रोल ह्या व्हेरिएबल वरती राहायला पाहिजे आणि त्याला एक सिक्युरिटी आपण देण्याचं काम ह्या गेट सेट मधनं एक करत असतो. सो इथे काय करूया, आपण रिटर्न करूया, जी काही रेडियस आहे ती काय करूया, रिटर्न करूया. ओके, इथे रिटर्न झाली, इथे रेडियस काय झाली, रिटर्न झाली. त्यानंतर आणखीन एक मेथड घेतली, पब्लिक void set radius. ही मेथड घ्यायच्या अगोदर काय, आता ह्या ठिकाणी मी व्हॅल्यू घेऊ शकतो का, तर ह्या ठिकाणी मी व्हॅल्यू गेट करू शकतो. बरोबर आहे, व्हॅल्यू काय करू शकतो, मी इथे गेट करू शकतो, म्हणजे फक्त ऍक्सेस करू शकतो. जे अशा प्रकारे आहे.
ह्या मेथडने मी काय करू शकतो, इथे व्हॅल्यू कॉल करू शकतो आणि कॉल करून ती काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. बरोबर आहे की ह्या व्हेरिएबलनी काय करू शकतो, मी ही व्हॅल्यू काय करू शकतो, इथे कॉल करून या मेथडनी ऍक्सेस करू शकतो. आता ऍक्सेस करू शकतो, पण मला ह्यात चेंज पण पाहिजे, मला असाइन पण करता आली पाहिजे. म्हणून मी इथे काय करतो, आणखी एक मेथड घेतो, सेट पब्लिक void. जसं की आपण मगाशी एक्झाम्पल मध्ये मेथड घेतलेलं आहे, तसंच मेथड आपण इथे घेणार आहोत, डिक्लेअर करणार आहोत. गेट आणि सेट काय, गेट आणि सेट ह्या मेथड आहेत, गेट आणि सेट ह्या प्रॉपर्टीजच्या मेथड आहेत. त्या यूज करून आपण काय करतो, या ठिकाणी ऍक्सेस देत असतो आणि ते ऍक्सेस वरती आपला कंट्रोल पाहिजे, व्हेरिएबल वरती आपल्या ऍक्सेसचा कंट्रोल पाहिजे. त्यासाठी आपण हे गेट सेट यूज करू शकतो, जेणेकरून कुणी ते आपण व्हेरिएबल यूज न करता यूज करता आली नाही पाहिजे. त्यासाठी यामध्ये एक व्हॅल्यू पास करतो मी, डबल असेल, व्हॅल्यू नावाचं व्हेरिएबल पास करतो, दॅट इज अ डबल. आता या ठिकाणी रेडियस आहे, तिला काय करतो, रेडियस इज इक्वल टू काय करतो, व्हॅल्यू. म्हणजेच काय होईल, जी व्हॅल्यूची जी काय असेल, ओके, व्हेरिएबल, ते व्हेरिएबल काय होईल, इक्वल टू रेडियस. व्हॅल्यूचं जे काय व्हेरिएबल असेल ते रेडियसला काय होईल, इक्वल होईल. त्यानंतर मी काय करू शकतो, जसं की मगाशी आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं, त्यानंतर आपण काय करू शकतो, या ठिकाणी ती पण व्हॅल्यू काय करू शकतो, सी डॉट सेट रेडियस, मी ते चेंज पण करू शकतो, मला काय पाहिजे ती व्हॅल्यू ते मी देऊ शकतो. इथे बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आपण डिक्लेअर केली आहे 20.20, ती आपण इथे चेंज करू शकतो. म्हणजे सेट अँड गेट. ह्यामध्ये काय झालं, जरी तुमचा व्हेरिएबल प्रायव्हेट आहे तरी पण तुम्ही काय केलं, या ठिकाणी तो व्हेरिएबल ऍक्सेस केलेला आहे. बरोबर आहे, व्हेरिएबल प्रायव्हेट आहे तरी तुमचा ऍक्सेस केलेला, कारण की तुमचा एकतर कंट्रोल राहिलं. इथे जर पब्लिक असतं तर काय झालं असतं, तुम्ही ते व्हेरिएबल ऍक्सेस करू शकला असता आणि कोणी त्यामध्ये चेंज करू शकला असता. जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन डेव्हलप करता, ऍप्लिकेशन डेव्हलप करताना जर तुमचं इथे व्हेरिएबल पब्लिक राहिलं आणि ते तुम्ही पब्लिक राहिलं आणि ते तसंच जर ठेवलं तर त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी काय करू शकतो, चेंज करू शकतो. बरोबर आहे काय, त्यासाठी आपण हे गेट अँड सेट मेनली यूज करू शकतो, जेणेकरून कोणी येऊन चेंज करू नये आणि आपला कंट्रोल त्या व्हेरिएबलवरती राहिलं पाहिजे. इथे मी गेट घेतलं, व्हॅल्यू रिटर्न केली, पहिली व्हॅल्यू रिटर्न केल्यानंतर काय केलं, इथे मी सेट घेतला आणि सेटला काय केली, ही व्हॅल्यू असाइन केली आणि त्यानंतर मी इथे त्या मेथड मधनं व्हॅल्यू आपण काय केली, कॉल केलेली आहे. आता फॉर एक्झाम्पल ही कन्सेप्ट झाली. फॉर एक्झाम्पल इथे घेतलेला आहे, एम्प्लॉयचं एक्झाम्पल घेतलेला आहे. एम्प्लॉय क्लास एम्प्लॉय घेतला, इथे एम्प्लॉय मध्ये स्ट्रिंग काय केलंय, प्रायव्हेट केलंय. ऑलवेज जेव्हा तुम्ही स्ट्रिंग डिक्लेअर कराल ती काय करा, प्रायव्हेट डिक्लेअर करा. जेव्हा तुम्ही स्ट्रिंग किंवा जेव्हा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर कराल ते काय करायचं, प्रायव्हेट डिक्लेअर करायचं. मग प्रायव्हेट केल्यानंतर इथे काय घेतला, पब्लिक स्ट्रिंग नेम ही एक मेथड घेतली. पब्लिक स्ट्रिंग नेम नावाची मेथड. नेम इथे बघा, कन्फ्युज होऊ नका, हे एक स्मॉल नेम आहे आणि हे कॅपिटल नेम आहे. हे आपण काय केलं, मुद्दाम जेव्हा कॉल करायचं आहे त्यासाठी आपण घेतलेलं आहे की नेम आणि नेम सेम घेतलेला आहे, जेणेकरून समजायला पाहिजे की आपण कॉल करतोय. गेट मेथड घेतली, रिटर्न काय केलं, नेम स्मॉल व्हेरिएबल, म्हणजेच काय, हे व्हेरिएबल इथे रिटर्न केलेलं आहे. हे मेथडचं नाव आहे, हे जे नेम आहे हे मेथडचं नाव आहे, कर्सरकडे बघता तुम्ही, हे जे मेथडचं नाव आहे पब्लिक स्ट्रिंग नेम. गेट रिटर्न काय केलं, नेम. सेट काय केलं, नेमची व्हॅल्यू आपण इथे सेट केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्लासमध्ये हा एक वेगळा क्लास, हा वेगळा क्लास आहे. टेस्ट एम्प्लॉय क्लासमध्ये मी मेन मेथड आहे त्या ठिकाणी काय करतोय, ही व्हॅल्यू कॉल करायचं आहे मला. मग त्यासाठी मी काय घेतलं, इथे एम्प्लॉय घेतला, एम्प्लॉय E1 ऑब्जेक्ट त्याला क्रिएट केला, E1 ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि E1 डॉट नेम, E1 डॉट नेम मधून मी काय करतो, इथे व्हॅल्यू त्याला असाइन केली. ही व्हॅल्यू काय केली, मी इथे असाइन केली आणि ती व्हॅल्यू मी इथे एम्प्लॉय नेम म्हणून प्रिंट केली. ई डॉट नेम म्हणजे ही E1 डॉट नेम, ही व्हॅल्यू मी काय केली, इथे प्रिंट केली. या ठिकाणी सांगायचंय काय, तर तुमचा कंट्रोल ह्या व्हेरिएबल वरती आहे. बरोबर आहे, तुमचा कंट्रोल ह्या व्हेरिएबल वरती आहे आणि तुम्ही ती मेथड मधून काय केलेली आहे, प्रिंट केली. मी डायरेक्ट पण प्रिंट करू शकत होतो, बरोबर आहे, जर ती पब्लिक असती तर मी डायरेक्ट पण या ठिकाणी प्रिंट करू शकलो असतो, पण मला काय करायचं, हे प्रायव्हेट ठेवायचं आणि प्रायव्हेट स्ट्रिंग
ऍक्सेस करून दुसऱ्या क्लासमध्ये मला काय करायचे ती प्रिंट करायचे. त्यासाठी मी इथे गेट अँड सेट मेथड प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या यूज केल्या आहेत. हा मेन यूज आहे. आपण रन करून बघूया प्रोग्राम. कन्सोल डॉट रीड की राहिलं डॉट रीड हे बघा, हा जो आहे तो व्हॅल्यू काय आली इथे प्रिंट झालेली आहे. म्हणजेच काय इथे प्रोग्राम रन झालेला आहे. ती तुम्ही इथे पण व्हेरिएबल मध्ये पण घेतली असते तरी पण ती झाली असती. फक्त ती रन होताना आपण ह्या ऑब्जेक्ट थ्रू मेथड थ्रू कॉल करून ह्या मेथड मधून आपण ती व्हॅल्यू काय केलेली आहे कॉल केलेली आहे. का? जेणेकरून आपण इथे आणखीन बऱ्याचशा व्हॅल्यू काय करू शकतो घेऊ शकतो. त्यासाठी वेगवेगळे ऑब्जेक्ट घेऊन तुम्ही वेगवेगळे व्हॅल्यू काय करू शकता प्रिंट करू शकता. मगाशी सांगले मगाच्या ज्या एक्झाम्पल मध्ये सांगले क्लास आणि मेथडच्या, त्यासाठी आपण इथे ऑब्जेक्ट घेतलेला आहे. अदरवाईज तुम्ही इथून पण काय करू शकता डायरेक्ट असाइन करू शकता व्हॅल्यू, पण ती असाइन केल्यानंतर तुम्हाला वेगळी व्हॅल्यू घेता येणार नाही. म्हणून आपण इथे एक मेथड घेतली. त्या मेथडमध्ये मी गेट सेट मेथड घेतलं. कारण की गेट सेट का घेतले? कारण की ही स्ट्रिंग जी आहे ती प्रायव्हेट आहे. गेटने काय केलं ती व्हॅल्यू रिटर्न केली, पहिली रिटर्न केली जेणेकरून ती काय होईल मला यूज करता येईल. आणि सेट मध्ये काय केली त्याला मी असाइन केली नेमची जी काय व्हॅल्यू आहे व्हॅल्यू व्हेरिएबलनी काय केलं मी त्याला असाइन केलं आणि त्या दोन्ही इक्वल केल्या. आणि जी काय व्हॅल्यू इथे येईल ती काय होईल ह्याला असाइन होईल. त्यानंतर इथे जे आपण काय केलंय मेथडनी इथे कॉल केलेला आहे. हे सेट आणि गेट प्रॉपर्टीज होत्या. सेट आणि गेट साठी हे तुम्ही सिंपल एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता. एम्प्लॉयचं ती कन्सेप्ट म्हणून ते मगाचं जे काय एक्झाम्पल होतं हे सर्कलचं ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. फक्त जो काय पर्पज आहे ह्याचा गेट आणि सेटचा जो काय पर्पज आहे तो कशासाठी आहे तर तुमचा व्हेरिएबल वरती ऍक्सेस असावा, त्यासाठी हा पर्पज एक आहे गेट अँड सेट प्रॉपर्टीजचा. ते जर नसतं तर तुम्हाला माहिती आहे की कारण की आपला व्हेरिएबल ऍक्सेस नसता तर कुणी पण येऊन त्या ठिकाणी सेट आणि गेट म्हणजे काय चेंज केलं असतं, मॉडिफाय केलं असतं व्हेरिएबल. त्यासाठी आपण या ठिकाणी गेट सेट घेतो. तर हे होतं गेट आणि सेट प्रॉपर्टी इन सी शार्प. तर गेट सेट आपण का यूज करतो ते सांगितलं या ठिकाणी की सिंपल प्रॉपर्टीवर काय करण्यासाठी ऍक्सेस ठेवण्यासाठी. प्रॉपर्टी यूज टू कंट्रोल ऍक्सेस अँड ऑन क्लास व्हेरिएबल्स. क्लासमध्ये जे व्हेरिएबल आहे त्यांच्यावरती ऍक्सेस तुमचा कंट्रोल असायला पाहिजे त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इट इज यू कॅन युजिंग धिस प्रॉपर्टीज यू कॅन ऍक्सेस व्हेरिएबल फ्रॉम द आउटसाइड द क्लास. तुमचे जे काय क्लास आहेत त्याच्यापेक्षा पण जे काय क्लासच्या बाहेरचे आहेत व्हेरिएबल ते पण ऍक्सेस करू शकता. पब्लिक असेल ते ऍक्सेस करताच, पण प्रायव्हेट असेल तरी पण तुम्ही काय करू शकता हे गेट सेट वापरून ऍक्सेस करू शकता. आणि त्यानंतर ही एक कन्सेप्ट झाली गेट सेटची. त्यानंतर परत की आपण काय बघितलं की गेट काय करतं इथं व्हॅल्यू रिटर्न करतं आणि सेट काय करतं व्हॅल्यू असाइन करतं. ह्या दोन गोष्टी झाल्या की त्याची कन्सेप्ट काय, त्यानंतर गेट सेटचा वापर काय काय करतं गेट व्हॅल्यू रिटर्न करतं आणि सेट काय करतं व्हॅल्यू असाइन करतं. असाइन करतं म्हणजे काय त्याला व्हॅल्यू देतं. रिटर्न करते म्हणजे काय ती व्हॅल्यू रिटर्न करते म्हणजे तुम्हाला दिसते. थोडक्यात आपण मॉडिफाय करू शकत नाही, फक्त तुम्ही बघू शकता. ओके, प्रिंट करू शकता किंवा बघू शकता. रिटर्न मध्ये काय तुम्हाला ती व्हॅल्यू तुम्ही मॉडिफाय करू शकत नाही. सेट मध्ये काय करू शकता तुम्ही ती मॉडिफाय करू शकता, जसं की आपण एक्झाम्पल मध्ये केलेलं आहे. एक्झाम्पल एक लक्षात ठेवा. इथे काय केले ही व्हॅल्यू काय केली इथे रिटर्न केले म्हणजे काही व्हॅल्यू आपण बघू शकतो. जर रिटर्न त्यानंतर सेट केल्यानंतर काय करू शकतो आपण इथे व्हॅल्यू चेंजही करू शकतो. इथून आपण चेंज पण करू शकतो. एक्झाम्पल मध्ये आपण काय एक सिंपल क्लास घेतला एम्प्लॉय नावाचा, त्यामध्ये प्रायव्हेट नावाचा स्ट्रिंग ओव्हरव्ह्यू करतो मी परत. प्रायव्हेट नावाचा स्ट्रिंग आपण काय केली इथे डिक्लेअर केलेला आहे आणि मेथड घेतलेली आहे नेम नावाची. पब्लिक स्ट्रिंग घेतली, पब्लिकली गेले मेथड कारण की ती आपण ऍक्सेस करता यावी त्यासाठी आपण पब्लिक स्ट्रिंग नेम नावाची मेथड घेतलेली आहे. त्याच्यामध्ये परत मेथड घेतलेली आहे गेट नावाची जी की व्हॅल्यू रिटर्न करेल आणि सेट नावाची जी की व्हॅल्यू असाइन केली आहे आपण त्यामध्ये नेमला.
त्यानंतर एक क्लास मेन मेथड घेतला. मेन मेथडसाठी मी सेपरेट क्लास ठेवला. मेन मेथडमध्ये काय करायचं आपल्याला ऍक्च्युली वर्क करायचं. मेन मेथडमध्ये मी ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्या ऑब्जेक्टमधून व्हॅल्यू असाइन केली नेमला आणि मी ती व्हॅल्यू काय केलेली आहे प्रिंट केलेली आहे. तर हे एक एक्झाम्पल होतं. एक्झाम्पल लक्षात ठेवता तुम्ही, हा एक क्लास आणि हा क्लास, अशा प्रकारे एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्यामध्ये पहिल्यांदा तुम्ही व्हॅल्यू इथे व्हेरिएबल डिक्लेअर करा, मेथड डिक्लेअर करा, मेथड क्रिएट करा, मेथडमध्ये गेट सेट मेथड, एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर हे ऑब्जेक्ट आपल्याला मेथड कसं ऍक्सेस करायचे हे माहिती आहे, तेच आपल्याला काय करायचं आहे मेन मेथडमध्ये करायचं. एवढं होतं हे गेट सेट प्रॉपर्टीज मध्ये. थँक्यू.